छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वरुण राजाचा कोप अखंड, मक्का, कपाशी आणि कांदा पिके जलमय, बळीराजाचे कोंबरडे मोडले, खरीप हंगाम पूर्णतः उद्ध्वस्त, रब्बीचा आधारही झाला क्षीण. नांदेड जिल्ह्यात ढगफुटीत वाहिले सोयाबीन डग, हदगाव तालुक्याच्या नेवरी शिवारात नदी नाल्यांना पूर, शेतात पाणी, कापसाला फटका. हिंगोली जिल्ह्यात महावितरणच्या पुनर्रचनेला अधिकाऱ्यांचा खोडा, अधिकाऱ्यांची मनमर्जी थांबेना, वीज ग्राहकही वैतागले. धाराशिव जिल्ह्यात रस्त्यांच्या कामावरील स्थगितीचा मुद्दा पेटला, महिला रस्त्यावर, मयुरांनीही रोखला मार्ग, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी, जोरदार घोषणाबाजीने दणाणला जिल्हा कचेरी परिसर, स्थगिती उठवण्याची केली मागणी. बीड जिल्ह्यात आतापर्यंतच्या निवडणुकीत गोंधळ घालणाऱ्यांवर प्रतिबंधक कारवाई करा, विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी घेतला आढावा. लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात तुटपुंजे अनुदान, प्रचंड नुकसान, शेतकऱ्यांच्या रब्बीसाठीही संघर्ष, शासनाच्या मदतीवर प्रश्नचिन्ह, 53,000 हेक्टर्सवर काळीशाया, शेतकरी चिंतातूर. जालना जिल्ह्यात महायुतीसाठी बैठका, स्वबळाची ही भाषा, निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थाची, चर्चेसाठी 2 बैठका, अंतिम निर्णय नाहीच, महापौर पदावरच अनेकांचा डोळा. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे अशांत शेतकरी, निवांत सरकार, केवायसी मध्ये अडकले अनुदान, सरकारी घोषणा शेतकऱ्यांच्या खिशापर्यंत पोहोचेना, शेतकरी अडकला महसूलच्या फेऱ्यात. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात मंगळवार व बुधवार असे सलग 2 दिवस पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिकांचे पुन्हा एकदा मोठे नुकसान झाले. नांदेड जिल्ह्यातील मारतळा येथे भरधाव ट्रक उलटला, 10 टन अंड्यांचा चिखल, नांदेड हैदराबाद महामार्गावरील घटना. हिंगोलीमध्ये जलयुक्तीची कामे पूर्ण करा अन्यथा शिस्तभंगाची कारवाई, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यंत्रणेला दिला इशारा. धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी अनुदानासाठी फार्मर आयडी काढून ई-केवायसी करा, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचे आवाहन. बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे वाळू घाटांचे ई-लिलाव स्थगित, पुनर्भरण अहवालानंतर नवी निविदा. लातूरमध्ये 20% निधीतून पाणीबुडी पंप, लघु उद्योगासाठी अर्थसहाय्य, पात्र लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया, जिल्हा परिषदेच्या सभागृहात बैठक. जालनामध्ये जबरी चोरी, गरफडीतील आरोपी जेरबंद, एलसीबीची कारवाई, 5 गुन्ह्यांचा उलगडा. परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं जगणं अवघड केलं, प्रशासनाच्या उदासीनतेने अनुदान लांबलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात करंजखेड परिसरात 10 दिवसांपासून जोरदार पाऊस, रब्बी हंगाम लांबणीवर. नांदेड जिल्ह्यातील कौठा येथे मुसळधार पावसाने कौठा परिसरातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे पंचायत समितीच्या भिंतीवर तंबाखू गुटख्यांच्या पिचकाऱ्या, औंढा नागनाथ, अधिकारी कर्मचाऱ्यांचे होते दुर्लक्ष. धाराशिवमध्ये कार्यक्षमता वाढवण्यासाठी आता वर रूम, रितू खोकर यांची संकल्पना. बीडमध्ये महामार्गावर दिवसाढवळ्या धाडसी चोरी, मिनी ट्रॅव्हल्सवर ठेवलेल्या 12 बॅगा लपास, पोलीस तातडीने धावले, चोरट्यांनी फेकलेल्या बॅगा प्रवाशांना परत केल्या. लातूर जिल्ह्यात चाकूर तालुक्यातील कलकोटी ग्रामपंचायतीने मनरेगा योजनेअंतर्गत झालेल्या कामात भ्रष्टाचार झाला, या भ्रष्टाचाराची चौकशी करावी म्हणून ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. जालना जिल्ह्यातील राजूर येथे कर्जमाफी अनुदानासाठी शेतकरी रस्त्यावर, राजूर येथे 1.5 तास रास्ता रोको, वाहतूक ठप्प. परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात अतिवृष्टीने घास हिरावला, अनुदानाची प्रतीक्षा कायम. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बांबुडगाव येथे सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे बांबुडगाव बुद्रुक तालुका वैजापूर येथील डेकू नदीच्या पुलावरून पाणी वाहत असून सकाळपासूनच वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. गुरुवारी बांबुडगावचा पारंपरिक बाजार असल्याने पूल ओलांडून येणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. नांदेडमध्ये राजकीय आखाड्यात अनलकी ठरलेले श्रावण बिलवंडे यांची बिलोलीत घुसखोरी, स्थानिक कार्यकर्त्यांनी फक्त सतरंजाच उचलायच्या काय. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जवळ आल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका काही महिन्यावर येऊन ठपल्याने सर्वच प्रमुख पक्षांच्या कार्यकर्त्यांची आणि संभाव्य उमेदवारांची राजकीय धावपळ सुरू झाली. धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथे जमिनी खरवडून गेल्या पण मदतीच्या शदामही नाही, मांजरा वाशिरा नदीकाठचे शेतकरी झाले आक्रमक. बीडमध्ये बशीरगंज पालिका रस्त्यांची दैना फिटेना, जागोजागी खड्डे, 22 नगराध्यक्ष नगरसेवक मूग गिळून गप्पच. लातूर जिल्ह्यातील खोरसा येथील बस थांब्यावर बस थांबत नसल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत, त्यामुळे विद्यार्थी, वृद्ध, निराधार महिलांना धावपळ करावी लागत आहे, त्यामुळे येथील बस थांब्यावर एसटी बसेस थांबवण्याची मागणी प्रवाशातून होत आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे सामान्य कार्यकर्तेच काँग्रेसची ताकद, हर्षवर्धन सपकाळ, भोकरदन येथे काँग्रेस पक्षांचे स्नेहसंमेलन, पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती. परभणी जिल्ह्यातील मानवत येथे पालिकेची संवेदनशीलता, मृत कर्मचाऱ्यांच्या पत्नीला 3ऱ्या दिवशी सेवेत घेतले सामावून.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका पारदर्शक व्हाव्यात यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाने जिल्ह्यातील सर्व तालुक्यांसाठी निवडणूक व सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली। नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथे सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीने खरीप पिकांचे नुकसान केले। त्या संकटातून शेतकरी सावरला असतानाच पुन्हा पावसाने उरल्या पिकांचे नुकसान केले, त्यामुळे शेतकरी संकटात सापडला। हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथे उद्वर पेनगंगा प्रकल्पातील इसापूर धरण 30 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता पूर्ण क्षमतेने 100% भरले आहे। धरणातील सध्याची पाणी पातळी 441 मीटर इतकी नोंदवली गेली असून उपयुक्त पाणीसाठा 964.0994 दशलक्ष घनमीटर आहे। धाराशिव जिल्ह्यातील काक्रंबा येथे सप्टेंबर पाठोपाठ ऑक्टोबर महिन्यातील सतत कोसळलेल्या पावसामुळे काक्रंबा परिसरातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला। शेती शिवारात पाणी साचल्याने आणि जमिनीमध्ये आवश्यक वापसा नसल्यामुळे रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा या प्रमुख पिकांच्या पेरणी लांबणीवर पडल्या। बीड जिल्ह्यात पिंपळनेर पोलिसांनी मौजे मैदा शिवारात जुगार अड्ड्यावर छापा टाकत 5 जुगारबाजांना रंगेहात पकडले। या कारवाईत पोलिसांनी एकूण 3,49,470 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। लातूरमध्ये मांजरातील विसर्ग घटला, नदीकाठच्या गावांना दिलासा, पाऊस मंदावला, सध्या 1,747 क्युसेक विसर्ग सुरू। जिल्हा महसूल प्रशासनाने पिढ्यानपिढी अडवून ठेवलेल्या शेतीच्या पाण्यात रस्त्यावरील अडथळे दूर करण्यासाठी ऐतिहासिक पाऊल उचलले आहे। सरकारच्या 100 दिवसाच्या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील तब्बल 61 रस्ते मोकळे करण्यात आले असून शेतकऱ्यांना आता त्यांच्या शेतात जाण्यासाठी आणि शेतीमाल वाहतुकीसाठी मोठा दिलासा मिळाला। परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। शासनाकडून दिवाळीपूर्वीच अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली, मात्र ही घोषणा हवेतच विरल्याची स्थिती दिसून येत आहे। तालुक्यातील 84,808 बाधित शेतकऱ्यांपैकी तब्बल 69,808 शेतकऱ्यांना अद्यापही अनुदान मिळालेले नाही। प्रशासनाच्या तांत्रिकरणाचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कचनेर वार्षिक यात्रेनिमित्त आढावा बैठक 4 ते 6 नोव्हेंबर दरम्यान होईल यात्रा महोत्सव। हा रस्ता नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील फुलवड महादेव मंदिर ते कंधारेवाडी मार्ग जाणारा पानशेवडीचा रस्ता आहे, मात्र या रस्त्याला जागोजागी तलावाचे स्वरूप प्राप्त झाले, त्यामुळे या रस्त्यावरून जायचे कसे असा प्रश्न वाहनधारकांना पडतो। हिंगोली जिल्ह्यातील मोसोळ ते कळमनुरी येथील शेतकरी आणि गावकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा रस्ता वर्ष 1985 पासून अपूर्ण अवस्थेत आहे। मोसोळ, असलवाडी, मुंडळ, कणका व खरवड मरवड या गावांना जोडणारा रस्ता रोजगार हमी योजनेतून मसळकडून सुरू करण्यात आला होता, मात्र कळमनुरी शिवारात राजकीय वरदहस्य असलेल्या काही व्यक्तींनी अडथळा आणल्याने हा रस्ता पूर्णत्वास जाऊ शकला नाही। धाराशिव जिल्ह्यात धूम शहरातील सुरक्षित समजले जाणाऱ्या भागात चोरट्यांनी धुमाकूळ घालत 3 ठिकाणी चोऱ्या केल्या, यामुळे नागरिकांसह व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले। बीड जिल्ह्यातील परळी येथे दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमात पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे व माजी खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांचा बाजयुमोच्या वतीने सत्कार करण्यात आला। लातूर जिल्ह्यातील चापोली येथून कपिलदार महापदयात्रा बुधवारी सायंकाळी बीड जिल्ह्यातील वीरशैव समाजाचे आराध्य दैवत मन्मथ माऊलीच्या संजीवन समाधिष्ठ तीर्थक्षेत्र कपिलदार येथील यात्रा उत्सवासाठी मार्गस्थ झाली। जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात पारद परिसरात गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले। नुकतीच सोंगणी करून ठेवलेली मक्का, सोयाबीन आणि कपाशी ही पिके पावसामुळे ओलसर होऊन वाया जात आहेत। दिवाळीचा सण संपल्यानंतरही पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा चिंता उमटली। परभणी शहरातील जिंतूर रोड महामार्गावर रस्त्यांच्या दोन्ही बाजूला पादचारी पथ बनवण्यात आला, मात्र तेथे नेहमीच हातगाड्या आणि खासगी प्रवासी वाहने उभी केली जातात, यामुळे एसटी महामंडळाच्या बसेसला सुद्धा रस्त्यावर उभे राहावे लागते। परिणामी वाहतूक कोंडी होती, तर प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागते। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज महानगर परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले। सलग 2 ते 3 दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे ऊस, कपाशी, तूर, कांदा यासारखी मुख्य हंगामी पिके पाण्याखाली गेली। अनेक शेतातील पिके पूर्णपणे सडली आहेत, तर काही ठिकाणी पिकावर बुरशी व रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले। नांदेड जिल्ह्यातील राजकारणात कैद डॉक्टर शंकरराव चव्हाण यांच्या कार्यकाळापासून ते माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्यापर्यंत बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालेगाव जिल्हा परिषद गटाकडे यंदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा राजकीय दिग्गजांचे लक्ष वेधले। या गटाने जिल्हा परिषद अध्यक्षपदापासून पक्षांची अनेक महत्त्वाची पदे दिली।
त्यामुळे हा गट काही महत्त्वाचा ठरत आला.